नमस्कार भक्तांनो, तुम्हाला माहिती आहे का एका राणीच्या गर्वामुळे सोन्याने भरलेले हंड्याचे कोळसे कसे झाले आणि सोन्या नाण्यापेक्षा मीठ हे राज्याचे सार कसे ठरले। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत श्री महालक्ष्मी व्रताची मूळ कथा। असे म्हणतात की ही कहाणी नुसती ऐकल्याने सुद्धा घरातील दुःख आणि दारिद्र्य दूर होते। चला तर मग मनोभावे श्रवण करूया मार्गशीर्ष गुरुवारची ही पवित्र कहाणी। जिथे भद्रेश्वर नावाचा राजा राज्य करत होता। तो मोठा पराक्रमी होता। 4 वेद, 6 शास्त्रे आणि 18 पुराणे याचे त्याला उत्तम ज्ञान होते। त्याची राणी होती सूरजचंद्रिका। राणी अत्यंत देखणी आणि सुलक्षणी होती, पण तिला आपल्या ऐश्वर्याचा खूप गर्व झाला होता। त्यांना 7 पुत्र आणि त्यांच्या पाठीवर एक कन्या होती। कन्येचं नाव होतं शांबाला। एकदा महालक्ष्मीच्या मनात आलं की या राजाच्या राजवाड्यात राहावं। गरिबांकडे राहिले तर ते सारी संपत्ती स्वतःवर खर्च करतील, पण राजाकडे राहिले तर तो प्रजेला सुख देईल। म्हणून महालक्ष्मीने एका वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले। हातात काठी टेकत टेकत थरथरत ती राणी सूरजचंद्रिकेच्या महालासमोर उभी राहिली। तिला पाहताच एका दासीने तिची विचारपूस केली। तेव्हा त्या वृद्ध रूपातील महालक्ष्मीने दासीला एक गुपित सांगितलं। ती म्हणाली, बाळ, माझं नाव कमळा आणि माझ्या पतीचं नाव भुवनेश। आम्ही द्वारकेला राहतो। तुमची ही राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती। तो वैश्य फार दरिद्री होता आणि रोज तिला मारझोड करायचा। त्या त्रासाला कंटाळून ती घर सोडून गेली होती। तेव्हा तिची दशा बघून मी तिला श्री महालक्ष्मी व्रताची माहिती दिली। तिनं ते व्रत केलं म्हणून तिचे दरिद्र संपलं आणि मृत्यूनंतर ती लक्ष्मी लोकात आली। त्या पुण्यामुळेच या जन्मी ती राणी झाली आहे। पण आता वैभवाच्या धुंदीत तिला त्या व्रताचा विसर पडला आहे। त्याचीच आठवण करून देण्यासाठी मी आले आहे। दासीने हे जाऊन राणीला सांगितले, पण संपत्तीमुळे उन्मत्त झालेल्या राणीला म्हातारीचा राग आला। ती तडक बाहेर आली आणि त्या वृद्ध स्त्रीला फटकळपणे बोलली। तिला धक्काबुक्की केली। ती म्हातारी म्हणजे साक्षात लक्ष्मी आहे हे त्या अडाणी राणीला कळलेच नाही। आपला हा अपमान पाहून महालक्ष्मी तिथून निघून गेली। वाटेत तिला राजाची मुलगीच म्हणजेच राजकुमारी शांबाला भेटली। शांबालेला जेव्हा हे कळले तेव्हा तिने त्या वृद्ध स्त्रीची मनापासून क्षमा मागितली। तिच्या नम्रतेमुळे महालक्ष्मीला तिची दया आली। देवीने शांबालेला मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली। तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार। राजकन्येने सांगितल्याप्रमाणे भक्तिभावाने व्रत केले। त्यांच्या प्रभावाने सिद्धेश्वर राजाचा मुलगा मालधर याच्याशी तिचा विवाह झाला आणि ती सुखात नांदू लागली। पण इकडे काय झाले, महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे राजा भद्रेश्वर आणि राणी सूरजचंद्रिका यांचे राज्य गेले, वैभव गेले आणि त्यांच्यावर अन्नदशा ओढवली। संकटात असताना राणी राजाला म्हणाली, आपला जावई खूप श्रीमंत आहे, त्याच्याकडे जा, मदत मागा। राजा भद्रेश्वर जावयाच्या राज्यात गेला। तिथं तळ्याकाठी त्याला पाहून शांबालेच्या दासींनी त्यांना ओळखले। शांबालेने वडिलांना खूप आदर सत्कार केला, जेवण दिले आणि परत जाताना त्यांच्या हातात धनाने भरलेला एक हंडा दिला। राजा घरी आला। राणीला खूप आनंद झाला, पण जेव्हा तिने तो हंडा उघडला तेव्हा काय आश्चर्य, हंड्यात द्रव्य नव्हते तर फक्त कोळसेच भरले होते। महालक्ष्मीच्या अवकृपेमुळे हा चमत्कार झाला होता। काही दिवसांनी राणी सूरजचंद्रिका स्वतः मुलीच्या घरी गेली। तो दिवस होता मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार। शांबालेने आईकडून महालक्ष्मीचे व्रत करवून घेतले। राणीने श्रद्धेने पूजा केली आणि ती आपल्या घरी परतले। तिने लक्ष्मी व्रत केले म्हणून तिचे गेलेले राज्य आणि वैभव तिला पुन्हा प्राप्त झाले। पुढे काही दिवसांनी शांबाला माहेरी आली, पण राणीच्या मनात राग होता की बापाला कोळसे दिले आणि मला काहीच दिले नाही। या रागापोटी तिने मुलीला विचारले नाही, तिचा अपमान केला। शांबालेला फार वाईट वाटले, पण ती शांत राहिली। निघताना तिने माहेरून काही न घेता थोडं मीठ बरोबर घेतलं आणि आपल्या सासरी आली। आपल्या सासरी आल्यावर पतीने तिला विचारलं, माहेरून काय आणलंस? तेव्हा ती म्हणाली, मी राज्याचे सार आणले आहे। पती म्हणाला, म्हणजे काय? ती म्हणाली, थोडा धीर धरा, मग कळेलच तुम्हाला। त्या दिवशी शांबालेने सर्व स्वयंपाक अळणी करायला सांगितला। जेव्हा तिने पतीला जेवण वाढले तेव्हा ते अळणी जेवण त्याला जाईना। मग तिने ताटात चिमूटभर मीठ वाढले। मीठ घालताच जेवणाला चव आली। तेव्हा ती म्हणाली, हेच ते राज्याचे सार। अन्नाला जशी मिठाने चव येते तसेच मनुष्याच्या जीवनाला लक्ष्मीच्या कृपेने आणि प्रेमाने अर्थ येतो। शांबालेच्या पतीला तिचे म्हणणे पटले। त्या दोघांनी आनंदाने भोजन केले। अशा रीतीने जो कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने करील त्या भक्तांवर महालक्ष्मीची सदैव कृपा राहील, समृद्धी आणि शांती लाभेल। मात्र श्रीमंती आल्यावर गर्व करू नये। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।